श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. आमुचा प्रकृते पैलीकडील भावो जरी कल्पने विण लागसे पाहो तरी मजमाचे भूते हे वावो जे मी सर्व म्हणोनी एरवे संकल्पाचिये सांजवे नावे कतिमिरे जते बुद्धीचे डोळे म्हणून अखंडिताची परे झावरे भूतभिन्न ऐसे देखे तेचे संकल्पाची सांजचे लोपे ते अखंडिताची आहे स्वरूपे जैसे शंखा जात खेवू लोपे सापपण मारेंचे एरवे तरे भूमी आंतुनी स्वयंभ काय घडे योगा डगे याचे नगते कुंभ परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की नातरे सागरींच्या पाणी काय तरंगाचिया आहाती खाणी ते अवांतर करणी वारयाचे नव्हे पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेढीत याची या दिठी कापड जाहला पुंडले कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री गुरुदेव अनंत श्री श्री जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांनाच माझा सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव. भाविको, मागील संत संघामध्ये आपण गुरुमौलींच्या मुखातून ऐकलं की हे जे शुद्ध ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान तुला करून घ्यायचे, पण त्याच्यासाठी काय हवं तर आपला सद्गुरूंवरती अनन्य शरणागती भाव पाहिजे. आता इथं आजच्या या संत संघामध्ये 9व्या अध्यायामध्ये जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 71 ते 88 या ओळीमध्ये काय सांगतात की हे ब्रह्मज्ञान आपल्या सगळ्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे. तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, पण ते आपल्याला का बरं कळत नाही? मग आपल्यामध्ये भूतभेदाचा जो भाव आहे तो का बरं येत आहे? तर ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निक्षून सांगतात की अरे बाबा, तुझ्या मनामध्ये जी काही कल्पना आहे ही कल्पनाच काय कर तर हा भूतभेद भाव म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळेपणा आपणाला दिसत असतो. जर समजा मायेच्या पलीकडे असणारं माझं जे स्वरूप आहे ते स्वरूप जर तुला जाणून घ्यायचं असेल तर ही जी काही कल्पना आहे ना ते कल्पना तू सोडून दे. म्हणजे मग तुला काय म्हणजे समजेल की सर्वात ठाई मीच आहे याची तुला प्रचिती येईल. अरे सूर्य आणि सूर्याची प्रभा काही वेगळी असू शकते का? तर नाही, ती एकच आहे. परंतु हे एकत्व तुला केव्हा कळेल
तर ज्या वेळेला तू ही जी कल्पना आहे, जी माया आहे, जी अविद्या आहे, जी विद्यमान नाहीच आहे, तिच्या पाठीमागं लागणार नाहीस, त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं तुला काय होणार आहे, तर हे ब्रह्मज्ञान, हे जे आत्मस्वरूप आहे, हे जे सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते स्वरूप तुला सापडणार नाही. पण भाविको, आपली अवस्था काय होते माहिती आहे? गुरु आपल्याला सांगत असतात दरवेळेला की तुम्ही काय करा, तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. माऊलीने मागच्या संत संघाच्या वेळेला सांगितलं की मी बाबा प्रपंचात पण आहे आणि परमार्थामध्ये पण आहे, माझा कुठेतरी बॅलन्स गेला आहे का, माझं संतुलन कुठेतरी केलेलं आहे का, तर मी दोन्ही का करत असतो, तर मी मायेमध्ये अडकलेलो नाही आहे. मग ही जी माया आहे, ही जी माया काय करते, तर आपणाला वेगवेगळे भास निर्माण करत असते. बघा, ही जी कल्पना आहे, ही कल्पना काय करत असते, तर याचं सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं आहे. ते काय म्हणतात की बाबा, ह्या जमिनीतून काही गाडग्या मडक्यांचे काही कोंब निघतात का हो, तर नाही. ही कल्पना कोणाची आहे? जो कुंभार आहे, तो कुंभार काय करतो, तर त्या मातीच्या माध्यमातून गाडगी मडकी किंवा वेगवेगळ्या प्रतिमा तयार करत असतो. परंतु मूळ माती काही नाहीशी झालेली आहे का, पण आपणाला दिसताना काय दिसतं, तर हे गाडगं आहे, हे मडकं आहे, ही गजाननाची प्रतिमा आहे, ही देवीची प्रतिमा आहे, हे आपणाला वेगवेगळं भासत असं. त्याच्याही पुढं जाऊन ते काय म्हणतात की कापूस जो आहे, ते कापसामध्ये काही कापडाचे गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत का, परंतु विणकराची जी बुद्धी आहे, त्या विणकरांच्या बुद्धीमुळं काय होतं, तर ते कापड तयार होत असते. म्हणजे इथं कल्पना कोणाची, तर त्या विणकराचे. अगदी त्याचप्रमाणे आपली जी कल्पना आहे, ही कल्पनेमुळं आपण काय करत असतो, तर ह्या संसार प्रपंचामध्ये अगदी बुडून जातो. आणि जो परमार्थ आहे, जो सच्चिदानंद स्वरूप आहे, त्या स्वरूपाला मी काय केलं, तर आपण विसरून गेलेलं आहे. आता इथं एक छोटंसं उदाहरण की जे आत्मज्ञानी संत, जे साधू संत असतील किंवा जे ज्ञानी आहेत, पंडित आहे, ह्यांना सुद्धा ही मायेनं सोडलेलं नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भगवान जो शिवशंकर आहेत, हे त्यागी होते, वैरागी होते, परंतु त्यांना सुद्धा विष्णूच्या मायेनं मोहित केलेलं आहे, ते सुद्धा मोहिनीच्या पाठीमागे. विश्वामित्रांची अवस्था आपणाला माहीत आहे, त्याचप्रमाणे पराशर ऋषींची पण माहीत आहे. म्हणजे की काय, की ही कल्पनेच्या माध्यमातून मायेच्या पाठीमागं ज्या वेळेला होतात, त्यावेळेला हे काय करतात, तर आपल्या आयुष्याची नासाडी करून घेतात. आणि असाच एक छोटासा दृष्टांत आपणाला मी इथं देऊ इच्छिते. बघा, भृगु ऋषींचे आहे, ह्या भृगु ऋषींचा शुक्र नावाचा मुलगा, जो आज आपणाला सगळ्यांना माहीत की जे शुक्राचार्य राक्षसांचे गुरु म्हणून परिचित आहेत. मग ह्या भृगु ऋषींनी आपल्या ह्या शुक्र मुलाला एक दिवस काय सांगितलं की बाबा रे, मी आता निर्विकल्प समाधीमध्ये जाणार आहे, आणि त्याच्यासाठी ह्या आश्रमाची जी व्यवस्था आहे, ही आश्रमाची व्यवस्था पाहत पाहत तू माझ्या देहाचं संरक्षण करत इथंच थांब. झालं. शुक्राचार्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा मान्य केली, आणि ते काय करायचं, तर नित्य आश्रमाची व्यवस्था पाहत पाहत आपल्या वडिलांच्या शरीराचं रक्षण करत ते तिथं बसलेले असतात. आणि एक दिवस संध्याकाळच्या वेळेला काय होतं, तर स्वर्गामधून एक जी अप्सरा असते, ही अप्सरा काय करते, तर विश्वाची नावाची अप्सरा चाललेली असते. आता ती विश्वाची अप्सरा तिच्या वाटेने आली आणि निघून पण गेली. परंतु ह्या जो ऋषी असतात, जे शुक्र, ह्या शुक्रांच्या मनानं जी कल्पना केली, त्या कल्पनेनं काय होतं की त्यांच्या मनामध्ये त्या विश्वाची नावाची जी काय अप्सर असते, त्या कल्पनेनं तिनं घर पडून बसलं. हे ज्या वेळेला रात्री एकांतामध्ये झोपले, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या मनामध्ये तोच विचार, ती कुठे असेल, काय करत असेल. आणि असं करता करता आपल्याला बघा सांगितलेलं आहे की आपलं मनोमय देह असतो, आणि हा जड देह म्हणजे पंचतत्वांपासून निर्माण झालेला हा देह, हा तिथंच राहतो. परंतु त्यांचं मनोराज्य, जी कल्पना असते, ती कल्पना चालू होते, आणि त्यांचा काय करतो, तो जो मनोमय देह असतो, तो मनोमय देह घेऊन हे त्या विश्वाची ऋषी म्हणजे जो स्वर्गात निघून जातात. आणि स्वर्गात निघून गेल्यानंतर स्वप्नामध्ये स्वर्गात निघून जातात. आणि स्वर्गात निघून गेल्यानंतर तिथं जे इंद्रादी देव असतात, त्या इंद्रादी देवांना काय वाटतं की अरे, हा भृगु ऋषींचा मुलगा आहे म्हटल्यानंतर आपण याचंच आदरातिथ्य करायला हवं. म्हणून सगळीजण त्यांचं आदरातिथ्य करतात, आणि इंद्र त्यांना सांगतात की ठीक आहे, आपण आलाच आहात, तर काय करा, तर माझी ही काय स्वर्गाची शोभा आहे, ती सगळी शोभा तुम्ही पाहून या. आणि त्याप्रमाणे हे जे शुक्र असतो, तो शुक्र काय करतो, तर इंद्राची जी काही नंदनवन असतं किंवा जे कल्पवृक्ष, उच्चश्रवा घोडा, ऐरावत जो असतो, हे सगळं काही तिथलं पाहत पाहत तो फिरत असतो. आणि अशा वेळेला एका ठिकाणी जो पोचतो, तो म्हणजे तिथं असणारा अप्सरांचा जो कक्ष असतो, तिथं पोचतो. तिथं गेल्यानंतर त्याला जी भेटलेली अप्सरा असते विश्वाची नावाची, ती अप्सरा तिथं असते. आणि मग त्या दोघांचं काय होतं, तर एकमेकांवरती प्रेम होतं, आणि ते दोघंही एकत्र येतात. आल्यानंतर मग तिथंच ते 36 युगांपर्यंत त्या स्वर्गामध्ये राहतात. आता तेवढी युगं राहिल्यानंतर त्यांचा पुण्य संचय ज्या वेळेला संपतो, त्यावेळेला स्वर्गातून त्यांची काय होते, तर बाहेर काढलं जातं, आणि त्यांना भूमीवरती, पृथ्वीवर
जन्माला येतात आणि जन्माला आल्यानंतर ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला येतात आणि पुन्हा कर्मधर्म संयोगानं दोघांचं लग्न होतं. परंतु त्यावेळेला हा जो शुक्र असतो त्या शुक्राला आपण कोण होतो याचं सगळं विस्मरण ह्या मायेमुळं, ह्या कल्पनेमुळं झालेलं असतं आणि त्या जन्मामध्ये त्याला काही संतसंग काढत नाही किंवा तो भक्ती वगैरे काही करत नाही. असाच तो त्याचा जन्म निघून जातो आणि त्याच्यानंतरही असे 3-4 जन्म निघून गेल्यानंतर वेगवेगळ्या योनीमध्ये तो प्रवेश करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे जन्म घेत असतो. शेवटी धीवराच्या घरी एकदा तो जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर त्याला पूर्वजन्मीचं सुकृत असतं आणि त्यामुळेच मौली म्हणतात ना की पूर्वजन्मीचं सुकृत असल्यानंतरच आपण सद्गुरूंची भेट होत असते. त्याप्रमाणे त्यांना काय होतं तर सद्गुरूंची शेवटच्या क्षणाला भेट होते आणि त्यांना खऱ्या अर्थानं आत्मज्ञान म्हणजे काय, मी कोण होते ह्याची त्यांना स्मरण होते साधना करायला. त्याही अवस्थेमध्ये त्यांचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर एका शुचिरभूत अशा ब्राह्मणाच्या घरी त्यांनी जन्म घेतात. जन्म घेतल्यानंतर त्यांनी काय करतात तर आपण त्यांची साधना वगैरे त्या याच्यामध्ये साधनेत राहतात आणि हळूहळू त्यांचा कालक्रमानं चालत असते. इथं पाठीमागं जे भृगु ऋषी असतात, हे भृगु ऋषी आपल्या निर्विकल्प समाधीतून ज्यावेळेला जागृत होतात त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं तर आपल्या मुलाचा मृतदेह पाहिला. त्यावेळेला त्यांना खूप राग येतो. का तर ते सप्त चिरंजीवांपैकी म्हणजे सृष्टीच्या शेवटपर्यंत, कल्पाच्या शेवटपर्यंत ह्यांना आयुष्य असणार होतं, ते जगणार असतात आणि अशा वेळेला काळानं माझ्या मुलावरती घाला घातलाच कसा, माझ्या मुलाचे प्राण हरण केलेच कसे, हा त्यांना प्रश्न पडतो आणि म्हणून त्यांनी काय करतात हातामध्ये पाणी घेतात आणि संकल्प करून ते आता काळाला शाप देणं. एवढ्यात साक्षात मूर्तिमंत जो कालदेवता असते ती कालदेवता त्यांच्या समोर प्रगट होते आणि त्यांनी सांगतात की हे महर्षी आपण सर्वज्ञ आहात, समर्थ आहात आणि त्यामुळं आपण मला उगीच शाप का बरं देत असता, कारण काळाचं नियंत्रण हे प्रत्येकावरती असतं. जो जन्माला येणार तो एक दिवस जाणारच आहे आणि अशा प्रकारे त्यांना समजावून सांगतात आणि त्यामुळं आपण आत्मज्ञानी आहात. तर आज तुम्ही आत्मज्ञानातून काय करा तर अंतर्मुख विचार करा की तुमचा मुलाचा मृत म्हणजे जो आत्मा आहे तो कुठे आहे आणि कशा परिस्थितीत आहे. आणि ज्या वेळेला काळपुरुषानं त्यांना ते सांगितलं त्यावेळेला भृगु ऋषींनी आत्मदृष्टी पाहिली, आत्मज्ञानाने ज्या वेळेला जाणून घेतलं की आपला मुलगा कुठे आहे त्यावेळेला ते काळपुरुष आणि ते भृगु ऋषी दोन्हीही त्या ठिकाणी प्रगट होतात आणि त्यांना विचारतात की तू बाबा कोण आहेस, तर त्यांनी सांगतात की मी विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण आहे. त्यावेळेला ते भृगु ऋषी सांगतात की अरे बाबा तू विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण नाही आहेस तर तू माझा मुलगा शुक्र आहेस म्हणून सांगतात. तर तो म्हणतो कसं काय शक्य आहे, तर नाही म्हणतात. आणि मग त्यावेळेला कालपुरुषाच्या आशीर्वादानं आणि भृगु ऋषींनी काय करतात तर त्यांना आपले जशी की सद्गुरूंची कृपादृष्टी झाल्यानंतर आपणाला जसं सर्वज्ञ प्राप्त होतात त्याचप्रमाणे ज्या वेळेला भृगु ऋषींची कृपादृष्टी त्यांच्यावरती येते त्यावेळेला त्यांचं जे आत्मतत्व असतं ते प्रगट होतं आणि त्यांना आत्मज्ञानानं कळलं की आपण खरोखरच ह्या भृगु ऋषींचे मुलगा आहोत. आणि मग भृगु ऋषींचा मुलगा असताना आपण त्या आश्रमामध्ये होतो आणि आश्रमामध्ये असताना ज्या वेळेला आपल्याला फक्त एक कल्पनेनं कोण भेटली होती, विश्वाची नावाची अप्सरा. तिच्या कल्पनेमध्ये रमल्यामुळं आपण अनेक जन्मामध्ये काय करत होतो तर गोते खात 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 आज आपण इथंपर्यंत आलेले. मग हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आज आपण सुद्धा ह्या जन्मजन्मांतरीच्या किंवा पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शयनम हे कशामुळे प्राप्त झालेलं आहे तर आपल्यामध्ये ही जी काय असणारी कल्पना आहे ह्या कल्पनेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं विश्व भिन्न दिसत असं. गुरुमौलींनी बघा मागच्या संत संघामध्ये सांगितलेलं आहे की मला तुम्ही सगळी माझीच लेकरं दिसत असतात. आपण जर पाहिलं तर आपल्याला वाटतात की बाबा हे वाजवणारे वेगळे असतात, हे गाणारे वेगळे आहेत किंवा हे प्रवचनकार आहेत किंवा बसलेला समोर प्रत्येक जो आहे तो आपल्याला वेगवेगळा भासत असतो. परंतु गुरुमौली काय करतात तर गुरुमौली ते पाहत नसतात तर प्रत्येकाच्या हृदयस्थ असणारा जो गजानन महाराज ह्यांनाच ते पाहत असतात. आणि म्हणूनच ते ज्या वेळेला अनुग्रहासाठी आपल्या काडसिद्धेश्वर महाराजांकडे म्हणजेच गुरुदेवांकडे गेले त्यावेळेला तिथं त्यांना ज्यावेळी गजानन महाराजांचं दर्शन झालं त्यावेळेला त्यांनी अनुग्रह घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की रेणुत देव आहे नरेंद्र म्हणे शोधुनी पाहे. ही जी काही शोधण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्यामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर ही जी माया आहे ही जी कल्पना आहे ह्या कल्पनेला आपण सोडलं पाहिजे. जो एक महात्मा असतो जो आत्मसाक्षात्कारी पुरुष असतो त्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाला एका गायीमध्ये कुत्र्यामध्ये किंवा एखादा चांडाळ असेल एखादा सत्विवेकशील ब्राह्मण असला
तरी सुद्धा किडामुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत त्या परमेश्वराच्या तत्वाचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचंच त्याला दर्शन घडत असतं. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण त्याला अर्जुनाला काय सांगतात की अरे बाबा, हे जे काही तुझ्यावरती मायेचं पटल आहे, हे मायेचं पटल तू बाजूला सार. आणि ज्या वेळेला हे मायेचं पटल बाजूला सारून पलीकडचं जे माझं दिव्य चैतन्य स्वरूप आहे ते ज्या वेळेला जाणशील, त्यावेळेला तुला असं जे वाटतं की माझ्या ठाई भूताची कल्पना करतात किंवा मी त्यांच्यामध्ये आहे, ते माझ्यामध्ये आहेत, अशी जी काही कल्पना केली जाते, हे सगळं फोल ठरेल. कारण सर्व काही मीच आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, पहा अर्जुना, हेच ते ब्रह्मज्ञान आहे. अरे मेघ दाटून येतात अंबरामध्ये, म्हणजे आकाशामध्ये मेघ दाटून येतात. कुठून येतात माहिती आहेत का? सूर येती कसे वाजते बासुरी. त्या बासरीमधून सूर कसे येतात? तशी पाहायला गेली तर एक पोकळ बेळूची काठी आहे ती. आरपार तिच्यातून हवा पास होत असते, परंतु ती बासरी वाजवल्यानंतर असे मंत्रमुग्ध सूर. भगवान कृष्ण बासरी वाजवायचे आणि गाई वासरं इतकी तल्लीन व्हायची, त्या आवाजावरच ती गाई वासरं यायची. पशु पक्षी इतके मंत्रमुग्ध व्हायचे आणि जिथे असतील तिथे डोलत बसायचे. रोम रोमी फुले गीत हे भुवरी. म्हणजे हे गीत जे आहे ते प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये, नसानसामध्ये त्या भगवंताचं आहे, ब्रह्मविद्येचं गीत आहे असं समज. ही ब्रह्मविद्या आहे असं समज. इंद्रायणी कुठे? पंढरी कुठे? परंतु पांडुरंग तर आपल्या हृदयातच आहे ना. कधी पाहिलंच का फुलामधून हे अर्जुना? अरे पाकळीमध्ये गंध असतो, ती पाकळी सारून कधी गंध पकडता येतो का? अरे ती पाकळी म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच गंध आहे. निर्जर वाहणारा झरा आपला संजीवनी देतो, तो झरा म्हणजेच मी आहे. आणि ते पाणी जे संजीवनी देणारं पाणी, ज्यावेळेस भुकेलेला असतो, तहानलेला असतो, व्याकुळ झालेला असतो, तेव्हा तेच पाणी आपल्याला संजीवनी देतं, एक प्रेरणा देतं. पाणी सुद्धा मीच आहे. तेव्हा मी हे अर्जुना चराचरामध्ये आहे रे. तुला देव बघण्यासाठी पूजन अर्चन करून देव भेटणार नाही. पुण्य दान धर्मामध्ये भेटणार नाही. लक्षात घे, तुला कळलं पाहिजे की अणु रेणू देव आहे. किती वेळा सांगायचं? काय सांगितलं आम्ही? अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. अरे बाबा, अणु रेणूमध्ये देव आहे हे शोधून बघ म्हणजे कळणार. आणि नेमकं हेच भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, ब्रह्मतत्व म्हणजे काय? हे तत्व माझ्यातच आहे आणि मी प्रसवलोय रे सगळीकडे. मी सर्वत्र आहे, मी नाही अशी कुठे जागाच नाही आहे. हे माझं जे निर्गुण स्वरूप आहे, हा ऐश्वर्य योग आहे. या ऐश्वर्य योगामुळे मी सगळीकडे आहे. मी आणि ते महत्त्व हे सगळीकडे पसरलेलं आहे. आणि या महत्त्वापासून मी सगळीकडे पसरलेलं असल्यामुळे संपूर्ण चराचरामध्ये मीच आहे, परंतु कळत नाही. आता बघ ना, मी तुझ्या समोर उभा आहे, तुला हे सगळं सांगतोय, तरी तू शेवटी माझ्याकडे ध्येय म्हणूनच बघतोयस. हा माझ्या नात्यातला, हा माझा नातेवाईक आहे. म्हणून हे अर्जुना, तुला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं आणि काय सांगितलं? हे ज्ञान घेऊन सुद्धा जर तुझं समाधान झालं नसेल, म्हणजे ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यानयोग सुद्धा सांगितला, अध्यात्माचे 4 मार्ग. जसं कॉलेजला गेल्यानंतर 4 शाखा आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतात: कला, विज्ञान, वाणिज्य आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान. म्हणजे आपण इंग्रजीमध्ये बोललो की पटकन कळेल आपल्याला. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स
आणि आय टी. या 4 शाखांमधून जे बाहेर पडतात, ग्रॅज्युएशन पूर्ण करून बाहेर पडतात, ते ग्रॅज्युएटच असतात. कुठल्याही शाखेत जा, ग्रॅज्युएटच होणार. तसं ये अर्जुना, ज्ञानमार्गाने ये, कर्म मार्गाने ये, भक्ती मार्गाने ये, नाहीतर ध्यान योगाने ये, तू मलाच प्राप्त करून घेणार आहेस. परंतु हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी, ब्रह्मविद्या प्राप्त होण्यासाठी तुझ्याकडे समदृष्टी, तुझ्यामध्ये ती समरसता आली पाहिजे. तुला मला चराचरामध्ये पाहता आलं पाहिजे. जे सत्पुरुष असतात त्यांच्याकडे आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नसतो. दोघी माणसंच दिसायला असतात, पण एकाची दृष्टी जी असते ती कणाकणात असणाऱ्या भगवंताला शोधत असते. आणि म्हणून तर एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं ना. आणि बाकीचे एकनाथ महाराजांबरोबर असणाऱ्या सर्वांना वाटत होतं, अरे कुठून आणलंय, एवढी मजल दर मजल करून घेऊन आलो, तिकडे खाली भारताच्या टोकाला गेलो आणि तिथून घेऊन आलोय समुद्राचं पाणी. आणि आता जायचं कुठे आहे, काय थोडं चालायचं आहे का? आता कुठे मध्यापर्यंत आलोय. पैठणच्या दरम्यान हा प्रसंग घडलेला आहे ना. काशीला जायचं आहे, रामेश्वरवरून काशीला जायचं आहे पाणी घेऊन. का? विश्वेश्वराला व्हायला. आणि गाढवाला काय वाहतं? एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे कधी गाढव म्हणून पाहिलंच नाही, कुठल्या जीवाकडे गाढव म्हणून पाहिलं नाही. म्हणून एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आहे की एक हरिजनाचं मूल रडत होतं उन्हामध्ये, त्यांनी त्यावेळी ते अजून सोवळं, तर त्या मुलाला उचललं आणि काखेवर घेतलं. कारण त्यांच्यामध्ये साधू संतांमध्ये भेदाभेद नसतो. लक्षात घ्या, तुमचा गरीब श्रीमंती हा काहीच प्रकार नसतो. जशी श्रद्धा तसे त्याला फळ त्याचे मिळत असे. गरीब श्रीमंत, गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे ते की गरीब श्रीमंत हा भेदभावच नसतो संतांमध्ये. कारण त्यांची दृष्टी जी आहे ती समरस झालेली असते, त्यांच्यामध्ये समरसता आलेली असते. आणि या समरसतेमुळे त्यांना माहिती असतं मीच आहे तिथे समोर. फक्त देहाची बंधनं असल्यामुळे वेगवेगळ्या आपण काय केलंय, प्रतिमा तयार केलेल्या आहेत. जसं मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं की शेती एकच आहे, सातबारा एकच आहे, पण आपसामध्ये आपण काय केलेलं, वाटून घेतलं. ही तुझी, ती तिकडची 2 एकर आहे ना, ती माझी, ती अमुक भावाची. तशा प्रकारे मी आणि तू असा हा जो भेदभाव केला आपण, तो देहबुद्धीमुळे अर्जुना झालेला आहे. आणि त्यामुळे मी संपूर्ण चराचरामध्ये वसतोय हे कळत नाही आहे. आणि म्हणून काय करतोय की आपण देवाला शोधायला चाललोय. कुठे? ते मी माझ्या अभंगात सांगितलं आहे, कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या अभंगामध्ये सांगितलं आहे, कुणी तुला शोधे राऊळात, कोणी शोधे मशिदीत, कुणी तुला म्हणे सगुण, कोणी तुला म्हणे निर्गुण, निर्गुण की देवा अससी सगुण. या अभंगांमध्ये मी शेवटी सांगितलं आहे की अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. हे शोध म्हणजे तुला कळणार की आम्ही जो दावा करतो साधू संत, त्याचा अर्थ नक्की सापडेल तुला. तर ही जी दृष्टी आहे ना, तिचंच नाव ब्रह्मविद्या आहे, तिचंच नाव आत्मज्ञान आहे, तिचंच नाव अपरोक्ष ज्ञान आहे. आणि हे अपरोक्ष ज्ञान झालं की तो माणूस कधी चढत नाही, ढळत नाही. कधीही बघितलं तुम्हाला तर तो तसाच दिसणार. आणि पुस्तकी ज्ञान वाचलेलं असलं तेवढंच ना. मला इथं दृष्टांत शॉर्टकटमध्ये द्यावासा वाटतो. एक राजाचा मुलगा एका गुरूंकडे शिकायला जातो. आता राजाचा मुलगा शिकायला गुरूंकडे गेल्यामुळे त्या राजाच्या मुलावर फोर्स पण करता येत नाही. पोरगं लाडकं असतं, जास्त थोडं फाजील पण असतं. त्यामुळे ते गुरूंकडे गेलं की ते घमेंडीत बसायचं आणि काय करायचं, झोपून, अरे बाळा उठ जरा अभ्यास करायला, नाही झोपूनच अभ्यास करणार. आता करणार काय, राजाच्या पोराला बोलायचं कसं हो. म्हणून ते पोरगं झोपायचं आणि गुरुजी जे सांगायचे ते शिकायचं.
वर्ष 2-4 वर्ष गेली आणि वडिलांनी विचारलं की गुरु तुमच्याकडे जर माझ्या मुलाला पाठवलं त्याची काय प्रगती केली जरा बघूया. म्हणून प्रगती बघण्यासाठी मुलाला घेऊन आले. मुलाला घेऊन आलं, बापाच्या समोर बसलाय पोरगा आणि गुरु महाराज म्हणाले की ते जे सांगितलं ते सांग बाबा, तुला काय काय शिकवलं ते. आता हा नेहमी अभ्यास केलेला पडून ना, आडवा पडून अभ्यास केलेला, बसल्याबरोबर त्याला काहीच यायला तयार नाही. वडिलांना राग, एक कंबरड्यात लाद घातल्याबरोबर भोकाड पसरलं नाही, आडवं पडलं ना पोर, फटाफट बोलायला सुरुवात केली. सवय. याचा अर्थ काय की ती सवय लागली होती, तो छंद लागला होता. त्या सवयीप्रमाणे आपण काय करत असतो की ते पोपटपंची ना, ते ज्ञान जे आहे हे ज्ञान जेवढं आहे शिकला होता तेवढं पटापट पटापट बोलून मोकळं झालं. तसं काही लोक काय करतात, ज्ञानेश्वरी पाठ असते, दासबोध पाठ असतो, कारण कुणाची गीता, सगळेचे सगळे श्लोक पाठ, पण आचरणात असलं ढोंगबाजीचं ज्ञान मिळवू नका. दासबोधामध्ये त्याच्यावर सुंदर पंक्ती आहे की जे अन्न आहे ना ते भुसासारखं, भूस खाऊ नका. जे ज्ञान आहे ते ज्ञान असं मिळवा की जे ब्रह्मज्ञान असेल. हे ब्रह्मज्ञान जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही आहे. तर हे अर्जुन काय होतं की बाकीचे सगळे लोक हे ज्ञान मिळवतात, अभ्यासतात, पण हजाम करता येत नाही, पचवता येत नाही. जगणे आणि शिकणे याच्यात फरक आहे ना. शिकलो म्हणजे झालं नाही, तसं जगता आलं पाहिजे. ओरिजिनल ब्रह्मज्ञान ज्या व्यक्तीला झालेलं आहे ती व्यक्ती जगत असते. त्यांच्या जगण्यातूनच आपल्याला इतरांना शिकायला मिळतं. आणि आपण काय करतो ते पुस्तकात कुठेतरी वाचलेलं असतं, संत महात्म्यांकडून ऐकलेलं असतं, संत संघामध्ये ऐकलेलं असतं, येईल जाईल त्याच्या तोंडावर तेवढाच. त्या काय जण गप्प बसायचं, पहिल्या शब्दाला यस म्हणायचं, नंतर म्हणायचं नो. अरे माझी टोपी देणार का, चोरलेस का, यस देणार का, नो. मार पडतो माहिती आहे ना ती गोष्ट. वेळ संपल्यामुळे ती देता येत नाही आपल्याला, इथं सांगता येत नाही. तेव्हा हे अर्जुना, मी आणि माझं ते महत्त्व, या महत्त्वापासूनच हे सगळे देह बनलेले आहेत ना. अरे या सगळ्या देहांमध्ये मीच असतो, परंतु दुर्भाग्यानं ह्या प्राण्यांना ते कळत नाही आणि त्यांची जी अंतःकरणातली बुद्धी त्यांना वेगवेगळ्या मार्गाने घेऊन जातात आणि ते आपल्या जीवनाचा विनाश करतात. का? तरी इतकं विशाल सगळं आहे, इतकं विस्तृत आहे. आणि मायेचा प्रभाव, मगाशी गौराताईंनी सांगितलं की देवादिकांना सुद्धा, शंकराला सुद्धा माया भोवली. देवादिकांना, साधू संतांना माया सोडत नाही. तुम्ही आणि मी कुठे लागून गेलो तिच्या पुढे. तर याच्यातून सुटायचं असेल तर परत तुम्ही म्हणाल शॉर्टकट सांगा. त्याच्यासाठी शॉर्टकट एकच, गुरुंवर नितांत प्रेम. याच्या पलीकडे शॉर्टकट काहीही नाही. ते आता भगवान कृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण ऐकूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.